मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरातील लालजीपाडा येथे मराठी वाद पाहायला मिळाला आणि हा वाद होता तो म्हणजे मराठी सक्तीचा। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आली आहे, मात्र या मराठीच्या विरोधामध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारला। जे रिक्षा चालवत होते, प्रवासी ज्या रिक्षामध्ये होते त्यांना अडवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना रिक्षामध्ये संप असं सांगण्यात आलं। आणि याच वेळेला प्रसंगी एक घटना घडली, ती म्हणजे मराठी रिक्षा चालक ज्यांना या सगळ्या घटनेमध्ये मारहाण झाली आणि ते रिक्षा चालक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रकाश बंडू शेजवळ। मला सांगा नेमकी घटना कुठे घडली आणि तुमच्यासोबत काय झालं, किती वाजताची घटना होती? मी सकाळी 9:30 वाजता हिंदुस्थान नाक्यावरून भाडं घेऊन स्टेशनला येत होतो। हा. तो क्रोमाच्या समोर आणि आर्यनीच्या बाजूला हा. त्या ठिकाणी अमराठी रिक्षा चालक सर्वजण उभे होते। त्यांनी मला थांबवलं। थांबवल्यानंतर पॅसेंजरला उतरवलं। हा. पॅसेंजरला उतरवल्यानंतर गाडीचे वायपर वगैरे त्यांनी खिचाखिची केली, गाडीवर बुक्के मारले आणि मला खिचाखिची केली। मग त्या ह्याच्यामध्ये मी बाजूला रिक्षा घेतली। त्यानंतर 4-5 जण आले आणि मला मारायला सुरुवात केली। नेमकं मारहाण केली तुम्ही म्हणतायत, काय त्यांनी करायचा प्रयत्न केला होता तुमच्यासोबत? मला सुरुवातीला त्यांनी वडावडी केली बाहेर हा. चालू रिक्षामध्ये। तर मी त्यांना सांगितलं मी थांबा, बाजूला लावून बाजूला लगे उभी केली मी गाडी। हा. उभी केल्यानंतर त्यांना विचारलं का, तर त्यांनी सांगितलं की मराठी सक्ती केलेली आहे ना, हा. याच्या विरोधात आम्ही संप पुकारलाय, हा. तुम्ही बंद करा। तर मी त्यांना सांगितलं की मी मराठी आहे, बरोबर. मला मराठी येते, मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, तुमचा संप आहे तुम्ही बंद करा। बरोबर। मग कोणत्या युनियन कडून हा संप होता का का जे पूर्णपणे अमराठी होते त्यांनी संप? नाही, आम्ही युनियनचे मेंबरच आहे, पण आमच्या युनियन कडून वगैरे असं काही संपच नाहीये। संप पुकारलेलंच नाही कोणी। आता मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही आता सांगता प्रसंग सांगतात की हिंदुस्थान नाक्यावरून तुम्ही येत होता, तुम्हाला अडवलं, त्या ठिकाणी तुम्हाला त्यानंतर मारहाण सुद्धा झाली। ज्या वेळेला तुमची रिक्षा त्या भागात पोहोचली त्यावेळेला तिकडे काय घडत होतं, काय चालू होतं? नाही, माझ्या बाजूला बी शेअर रिक्षा होते, त्यांनाही अडवलं होतं। तर ते निघून गेले ते आणि मी साईडला घेतली, मला पकडलं ते। यानंतर पुढे काय केलं? ज्यावेळेला तुम्हाला पकडलं त्यानंतर तुम्ही सुरुवातीला काय केलं? मी त्यांना तेच विचारलं, त्याच्यावरून त्यांनी ते मारापेटी चालू केली। साधारणतः आता तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालात, नेमका प्रसंग काय होता? पोलीस ठाण्यापर्यंत यायचा? नाही, मला मारहाण झाली, मला लागलं, रक्त आलं, त्यामुळे माझा एअरफोन तोडला, गाडीचं वायपर बेंड केलं। मी म्हणलं याच्यावरती FIR झाली पाहिजे ना, मारहाण। आला तिकडे पोलीस हा, मी शोधत होतो पोलीस तिथे येतील, मी परत एक कुणीतरी आपणाला सपोर्ट साठी पाहिजे म्हणून दिळेश साहेब किंवा शिवसेनेवाले कोणीतरी कुणाला तरी सोबत घेऊन यावं, या हिशोबाने मी फिरत होतो। तेवढे मला तिथे पोलीस वगैरे सगळे दिसले, तेवढे साहेब बी होते, दिनेश साळवी साहेब। यांना मी सांगितलं की असं असं झालं माझ्यासोबत, इथे मला मारापिटी झाली। मग त्यांनी ती सगळं साहेबांना सांगितलं। तुम्ही पोलीस ठाण्यात आला, तक्रार दिली, पोलिसांनी काय सांगितलं? त्यांनी FIR केलेले। FIR केलेली आहे। किती जण होती साधारणतः? साधारण ती 5-6 जण होते। 5-6 जण होते आणि त्यापैकी मारणारी 5-6 जण होते, भरपूर लोक भरपूर होते, पण त्यातले मारणारी 4-5 लोक होते आणि त्यातलं एक पकडलंय। साधारणतः त्याचं वय असल्याचं कळतंय, ज्यांना जे मनसेचं ज्यांचं तुम्ही आता नाव घेतलं दिनेश, त्यांनी सुद्धा सांगितलं की वयस्कर असल्यामुळे मनसे स्टाईल त्यांना देता आलं नाही। माझा प्रश्न असा आहे की मराठी अमराठी वाद आता पुन्हा सुरू झाला असं वाटतं का तुम्हाला? पण वाद हा नाही, काही लोक करतात, नाही तर बाकी लोक जे उत्तर भारतीय आहे ते मराठी बोलतात आमच्यासोबत, आम्ही आता नेहमी बोलतात, ते शिकतात, लोक शिकलं पाहिजे ना। किती वर्षांपासून तुमचा हा रिक्षाचा व्यवसाय काय? माझा रिक्षाचा व्यवसाय कमीत कमी 15 वर्ष झाला। 15 वर्ष झाली। साधारणतः आता सरकारनं जे काय नियमावली केली आहे सक्तीची, या सगळ्यामध्ये सक्ती ही असली पाहिजे का? तुम्ही स्वतः मराठी रिक्षा चालक आहेत, आज मराठी रिक्षा चालकांचा संप पाहता तुम्हाला काय वाटतं, सरकारनं आणखी कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे काय? कारवाई केली पाहिजे, असं केल्यामुळे कारवाई केली पाहिजे। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते मराठी रिक्षा चालक ज्यांना आजच्या घटनेमध्ये मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। पोलिसात त्यांनी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आणि FIR सुद्धा नोंदवण्यात आली आणि एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तो स्वतः आता पोलीस ठाण्यामध्ये। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नी सरकारकडून नेमकं कशा प्रकारे दखल घेतली जाते, या सगळ्यावरती काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास इतकंच। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।